हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? असेच मजेत राहा, आनंदात राहा, हीच आपण आई जगदंबाचरणी प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि खोबरं देखील थोडंसं तव्यावर गरम करून घेतलं आहे. तर मी बाजारात गेले होते आणि मला नवीनच काहीतरी भाजी दिसली, पहिल्यांदाच बघितली मी आणि पहिल्यांदाच करणार आहे. तर या ठिकाणी बघा अशी लांबसर आणि तिला दांडी असलेली, म्हणजे मिरची पण वाटत होती, मुळाही वाटत होता. तर काय तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर मी आणली, म्हटलं करून बघूया आपण ट्राय. तर या ठिकाणी तिला आता स्वच्छ धुवून घेते पाण्यामध्ये व्यवस्थित, कारण बाजारातून कुठली भाजी आणली तर आपण आधी धुवायलाच पाहिजे. तर मी तिला आधीच काढून घेतली होती फ्रीजमधनं. म्हटलं चला धुवूया म्हटलं स्वच्छ आणि त्यानंतर पुढची रेसिपी आपण करूया म्हटलं. तर या ठिकाणी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर पुसून घेणार आहे, कोरडी करणार आहे आणि आपण हिला मस्त अशी कोरडी भाजी करणार आहोत फ्राय करून. तर या ठिकाणी आता भाजी धुतली गेलेली आहे आपली आणि त्यामध्ये काय काय मसाले घालणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर व्यवस्थित अशी पुसून घेणार आहे, कोरडी करून घेणार आहे मी तिला. त्यानंतर त्यामध्ये आपण लाल तिखट घेतलं आहे, जिरे घेतले, हळद घेतली आहे, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतलं आहे आणि ते सगळं आपण एकत्र वाटून घेणार आहोत मिक्सरला. आणि इकडे मी शेंगदाण्याचं कूट देखील करून ठेवलं आहे आणि खोबऱ्याचा देखील कूट केलेला आहे, मिक्सरला बारीक करून. दोघं वेगवेगळे करून घेतले मी, कारण एवढं मला लागणार नाही आहे. तर त्यातला थोडं थोडं आपण घालणार आहोत. आता हे मिक्सरला बारीक करून घेते मी, एकत्र करून घेते. लसूण आणि मिरची वगैरे त्यात घातलेली होती, चटणी, लाल तिखट वगैरे सगळं होतं त्यामध्ये. तर ते आपण बारीक करून घेतलं आहे मिक्सरला. त्यामध्ये आता शेंगदाण्याचं कूट घालणार आहेत आपण, कारण जी भाजी आपली ती एवढी नाही आहे की एवढा सगळा मावेल कूट त्यामध्ये. मग थोडंसं जसं लागेल तसं आपण घालणार आहे. बाकीचं आपल्याला मी डब्यांमध्ये करून ठेवून देते, म्हणजे आयत्या वेळी नसलं काही तर पटकन आपल्याला काढून टाकता येतं भाजीमध्ये, शेंगदाण्याच्या भाजीमध्ये वगैरे. तर या ठिकाणी आता चवीनुसार मीठ घालणार आहोत. त्यानंतर एकजीव करून घेणार आहोत आपण व्यवस्थित. आणि जी आपली भाजी आहे त्याला मधून अशा चिरा देणार आहोत मस्त सुरीने, आणि त्यामध्ये सगळे असं ते वाटण जे आपण तयार करून घेतलेलं आहे तर ते आपण त्यामध्ये भरणार आहोत. तर हे बघा. तर मी पण पहिल्यांदाच आणलेली आणि पहिल्यांदाच करणार आहे. तर तुम्हाला आता सांगते की हे दुसरं तिसरं काही नाही आहे. तर वांगी आहेत, ती पण दिसायला अगदी वेगळी दिसतात, म्हणजे लक्षातच येत नाही की वांगी वगैरे आहेत बुवा ही असं. तर तुम्ही पण मिळाली तर बाजारातनं नक्की आणा आणि खूप छान होतात, एका वाफेवर होतात. आणि कोरडी करा किंवा पातळ भाजी करा शेंगदाण्याचं कूट वगैरे लावून, तर खूप छान होतात. मला तर खूपच आवडली, म्हणजे वरण भातासोबत देखील आपण करू शकतो आणि अशी पण भाजी पोळी किंवा पातळ भाजीसोबत पण आपण करू शकतो. तर तुम्ही टिफिनचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्यामध्ये बघा, मी टिफिनला पण दिलेली आहे आज. तर या ठिकाणी सगळे वांगे असे आपण चिरून घेणार आहे, मध्ये कट करून घेणार आहे आणि त्यामध्ये हे सारण आपण भरून घेणार आहोत व्यवस्थित. या ठिकाणी आता सकाळची वेळ असते तर थोडंसं खिडकीतनं ऊन आलेलं असतं, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो व्हिडिओला मला. पण दुसरीकडे मला दुसरा अँगलच नाही आहे कॅमेरा ठेवायला, त्यामुळे समोरच मला ठेवायला लागतं. तर या ठिकाणी आता बघा कट करून घेतलेलं आहे आपण आणि त्यामध्ये आता मस्त हे सारण भरून घेणार आहोत आणि लोखंडी तव्यावर मी मस्त फ्राय करून घेणार आहे, शॅलो फ्राय. तर खूप छान होतात आणि टेस्टी होतात. तुम्ही पण नक्की आणा आणि नक्की करून बघा कशी झाली ती. तर या ठिकाणी सगळ्या आता असं आपण भरून घेणार आहोत यामध्ये सारण, सगळ्या वांग्यांमध्ये. मी कधी पण बाजारात गेली आणि मला जर काही वेगळी भाजी दिसली तर मी लागलीच घेऊन येते, की नक्की ट्राय करायची, आपण खाऊनही बघायची आणि करूनही बघायची, नवीन नवीन भाज्या दिसल्या म्हणजे. तर तुम्ही पण तसं करता का नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि या ठिकाणी सगळ्या मी आता भरून घेतल्या आहेत मस्त आणि आपण आता तव्यावर छान अशा त्या फ्राय करून घेणार आहोत. तर तुम्ही पॅनमध्ये पण करू शकता किंवा कढईत पण करू शकता. मी तव्यावर करते, मला तव्याची ती चव खूपच आवडते. लोखंड जे त्यामध्ये उतरतं, लोह उतरतं ना, ते चव मला खूप आवडते. तव्यामध्ये खूप साऱ्या भाज्या खूप छान लागतात. एक म्हणजे अंडा भुर्जी, परत बोंबीलची चटणी, असे परत आपलं ते झिंग्याचं कालवण, ते खूप छान लागतं तव्यामध्ये करा. विशिष्ट भाज्या तव्यामध्ये खूप छान लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा. या ठिकाणी आता सगळे वांगी मी त्यामध्ये व्यवस्थित लावून देते आणि वरून थोडंसं कव्हर करणार आहे आणि अगदी 5 ते 7 मिनिटात आपली वांगी होऊन जातात. खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल नवीन नवीन व्हिडिओचं. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ, तोपर्यंत बाय.